पुणे महानगरपालिकामधून गाव वगळून नवीन नगर परिषद निर्माण झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आता पुन्हा एकदा आम्हाला पुणे मनपामध्ये घ्या आणि फुरसुंगी नगर परिषद रद्द करा अशी मागणी केली। पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या फुरसुंगी आणि देवाची उरळी या दोन गावांसाठी राज्य शासनाने नगर परिषद निर्माण केली होती, परंतु या नगर परिषदेच्या माध्यमातून कोणतीही विकास कामे होत नाही असा दावा ग्रामस्थांनी केलाय। या गावकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुणे शहराजवळ फुरसुंगी आणि देवाची उरळी या दोन गावांमध्ये मिळून नव्याने निर्माण झालेल्या फुरसुंगी नगर परिषदेमधून आम्हाला वगळून आम्हाला पुन्हा पुणे मनपामध्ये घ्या अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। खरं तर ज्या पद्धतीने नगर परिषद तयार झाली आणि पुन्हा आता आपण पुणे मनपामध्ये येण्यासाठी इच्छुक आहात, काय मागणी? काही राजकीय महत्वाकांक्षेपोटी किंवा राजकीय कारणावरून या दोन गावांची नगर परिषद करण्यात आली। आमचं म्हणणं असं आहे की पुणे शहराला वाढत्या नागरीकरणामुळे आणि वाढत्या नागरिकांच्या समस्यांमुळे एक नवीन महानगरपालिकेची गरज आहे। तर मग त्या महानगरपालिका होत असताना मग या दोन गावांची नगर परिषद करून आम्हाला विस्थापित करण्यापेक्षा पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करा आणि ज्यावेळेस नवीन महानगरपालिका होईल त्यावेळेस आम्ही त्या नवीन महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊ अशी एक साधी आणि रास्त मागणी आमची माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही मागच्या आठवड्यात एका शिष्टमंडळाच्या द्वारे मांडली। माझी त्या ठिकाणी राज्य सरकारला, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, त्या ठिकाणी आमचे आमदार साहेब विजय बापू शिवतारे असतील, या सर्वांना मागणी की आमचं गाव पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करावं आणि जे खरोखर महानगरपालिकेचे दिवस त्या ठिकाणी चांगले होते, डेव्हलपमेंट आमची कुठेतरी सुरू झाली होती, असं असताना त्या ठिकाणी आमचं गाव नगर परिषद केलेली आहे, आमच्यावरती लादलेली आहे, केलेली म्हणण्यापेक्षा लादलेली आहे, ते आम्हाला कुठल्याही प्रकारचं मंजूर नाही। उरळी देवाची आणि फुरसुंगी हे दोन्ही गावं पुणे मनपामध्ये घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, फुरसुंगी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।